फक्त कोई गयामधल्या जादूलाच नाही तर फुलपाखरांना सुद्धा हवेत उडण्यासाठी धूप म्हणजेच उन्हाची आवश्यकता असते. फुलपाखरे जर नसतील तर माणूस जास्तीत जास्त 4 वर्ष जगू शकतो. फुलपाखरांबद्दल चक्रावून टाकणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत प्राध्यापक सचिन पाटील सर यांनी. आधीपासूनच निसर्गाची आवड असणाऱ्या सचिन सरांना पहिलाच जॉब चंदगड सारख्या निसर्ग संपन्न भागात मिळाला. नमस्कार, मी डॉक्टर सचिन कुमार पाटील. सध्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे प्राणीशास्त्र विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय. पहिल्यापासूनच प्राण्यांच्या संदर्भात मला आवड होती. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या जॉबच्या संदर्भात मी गडिंग्लज आणि चंदगड ह्या भागामध्ये गेलो आणि माझं सुदैव असं की त्या भागामध्ये जंगल खूप प्रमाणात आहे आणि त्या जंगलांच्या मध्ये जाण्याचं मला जवळपास 6 वर्ष संधी मिळाली आणि त्याच्यामुळे काय झालं, अजून जास्त प्रमाणात जेवढ्या गोष्टी मला एक्सप्लोर करता येत होतं त्या गोष्टी मी एक्सप्लोर केलो. फुलपाखरांच्या कलरफुल नेचरच्या प्रेमात पडून त्यांनी फुलपाखरांचा अभ्यास करायला सुरुवात केली. चंदगड आणि गडिंग्लज मध्ये तिथं असणारे जंगलांचा अभ्यास करत असताना स्पेशली तिलारीचा जो भाग आहे त्या भागांच्या मधले जे पक्षी प्राणी आहेत ते अभ्यास करत असतानाच फुलपाखरांच्याकडे मला नेमकं असं अट्रॅक्शन जास्त झालं, कारण की त्यांचं जे काही कलरफुल नेचर आहे हे बघून मला असं सुरुवातीला वाटायला लागलं की त्यांची लाईफ कसं असेल किंवा कुठल्या झाडावरती ते फुलपाखरू राहतात किंवा त्यांचं होस्ट प्लांट काय आहे किंवा नेक्टर प्लांट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यानंतर मी करायला सुरुवात केली. आणि हा अभ्यास करत असताना फुलपाखरांबद्दल अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा त्यांना समजू लागल्या. जसं की फुलपाखरं सकाळी थेट हवेत उडू शकत नाही, कारण फुलपाखरं ही शीतरक्तीय प्राणी आहेत. ते उन्हामध्ये आपले पंख पसरवून लिंब नावाचा द्रव पूर्ण पंखामध्ये पसरवतात आणि मगच त्यांच्या पंखामध्ये बळ येते. फुलपाखरांचा अभ्यास करत असताना काही गोष्टी असं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्याच्याकडे खूप लोकांचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. फुलपाखरू कोशामधनं बाहेर आल्यानंतर आणि दररोज सकाळी हे लगेच उडू शकत नाही, कारण हे कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत. ते जे काही सकाळच्या वेळेमध्ये काय करतात की सूर्यप्रकाश ज्यावेळी कोवळं प्रकाश पडतो त्यावेळी त्या प्रकाशामध्ये त्यांनी त्याचे जे पंख आहे ते पंख उघडून ठेवतात आणि मग त्याच्यामध्ये जो लिंप असतो, लिक्विड असतं, ते लिक्विड पंखांच्या मध्ये पसरतं आणि मग त्याच्यानंतर त्या पंखाच्या मध्ये बळ येतं. म्हणजे कोशामधनं बाहेर आल्यानंतर आणि सकाळी ह्या 2 जे काही पिरियड्स आहेत त्या पिरियडमध्ये त्यांना त्यांच्या बॉडीमधनं असणारे फ्लूइड पूर्ण बॉडीमध्ये वेन्समध्ये सर्क्युलेट करणं गरजेचं असतं. तर काही फुलपाखरं आपल्या पायाने सुद्धा टेस्ट ओळखू शकतात. त्याचबरोबर काही फुलपाखरं अशी आहेत त्यांच्या पायामध्ये टेस्ट रिसेप्टर्स आहेत आणि त्या टेस्ट रिसेप्टर थ्रू ते काय करतात, नेक्टर प्लांट कुठं आहेत ते शोधतात किंवा होस्ट प्लांट कुठं आहेत ते शोधतात आणि होस्ट प्लांटवरती अंडी ठेवण्यासाठी त्या रिसेप्टरचा ते वापर करून घेतात. तर पेंटेड लेडी सारखी फुलपाखरं वाळवंट आणि समुद्र पार करून तब्बल 14,000 किलोमीटर पर्यंतचा प्रवास पार करतात. त्याच्यानंतर काही फुलपाखरू असे आहेत जे हजारो किलोमीटर कुठल्याही प्रकारचं विश्रांती न घेता मायग्रेट करतात. हे जे काही मायग्रेशन आहे ते मायग्रेशन पेंटेड लेडी सारखे एका फुलपाखरूमध्ये आपल्याला बघायला मिळतो, जो हजारो किलोमीटरचं समुद्र पार करून एका देशापासून दुसऱ्या देशाला ते मायग्रेट होतात. एवढे जीव आणि एवढी मोठी अंतर पार करून ते मायग्रेशन करणं हे एक खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच फुलपाखरांबद्दल एक क्रूर सत्य सुद्धा त्यांच्या समोर आलं. टाउनी कॉस्टर प्रजातीमध्ये फिमेल कोशातून बाहेर पडल्या मेल तिच्यासोबत मेटिंग करतो. ती बाहेर येताच तिचे पंख ओले आणि मऊ असतात, ज्यामुळे ती उडू किंवा प्रतिकार करू शकत नाही. याच इझी विक्टिमचा फायदा मेल घेतात. दुसरं म्हणजे टाउनी कोस्टर नावाचं एक फुलपाखरू आहे. त्या फुलपाखरांच्या मध्ये एक असं एक आढळतंय की फिमेल फुलपाखरू ज्यावेळी कोशामधनं बाहेर पडतो त्यावेळी लगेचच जाऊन मेल त्याच्याबरोबर मीटिंग करतो, कारण फुलपाखरू ज्यावेळी कोशामधनं बाहेर पडतं त्यावेळी लगेच तो उडून जात नसतो. तेवढं शक्ती त्या पंखांच्या मध्ये अजून तयार झालेलं नसतं. त्यामुळे ते जे काही फुलपाखरू आहेत फिमेल ते इझी विक्टिम्स आहेत, त्यामुळं लगेचच त्यांना अवेलेबल होतात आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिकार होत नाही, त्यामुळे इझिली त्यांच्याबरोबर मीटिंग करणं तिथं सहज होऊन जातं. तुम्हाला वाटेल फुलपाखरं फक्त फुलांमधून रस शोषून घेतात, पण ते साचलेल्या घाण पाण्यामधून मिनरल्स सुद्धा शोषून घेतात. याला मड पडलिंग असे म्हणतात. मड पडलिंग मध्ये काय होतं की जंगलांच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि त्या पाण्याच्या भोवतीनं जिथं राड झालेलं असतं त्या राडीमधनं ते त्यांना लागणारे जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल्स घेतात. त्याचबरोबर त्या मिनरलची कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पाणी बाहेर टाकत असतात. भारतामध्ये आढळणाऱ्या जवळपास 1500 प्रजातींपैकी 250 ते 300 प्रजाती महाराष्ट्रामध्येच आढळतात. भारतात सर्वात मोठं जवळपास माणसाच्या तळहाता एवढं असणारं सदर्न बर्डविंग आणि करंगडीच्या नखापेक्षा सुद्धा लहान असणारं टायनी ग्रास ज्वेल ही दोन्ही फुलपाखरं आपल्या महाराष्ट्रातही आढळतात. भारताचा जर आपण विचार केलो तर भारतामध्ये जवळपास 1,500 पेक्षा जास्त प्रजाती आपल्याला फुलपाखरांची मिळतात. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर जवळपास 250 ते 300 प्रजाती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. भारतामध्ये सगळ्यात मोठा जो काही फुलपाखरू आहे
तो माणसाच्या तळहाता एवढा असतो. तो आहे सदर्न बर्डविंग. तोही महाराष्ट्रामध्ये आढळतो. सगळ्यात लहान जर आपण फुलपाखराचा विचार केला तर आपले करंगळीच्या नक्कापेक्षाही थोडंसं लहान टायनी ग्रास ज्युवेल नावाचा जो बटरफ्लाय आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि तोही आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीपासून कोशामध्ये रूपांतर होण्यासाठी जवळपास 20 ते 21 दिवस लागतात. फुलपाखरूंचा अभ्यास करत असताना सगळ्यात बेसिक गोष्ट काय असेल तर त्याच्यामधलं त्याची चक्र आहे, जीवनचक्र आहे किंवा त्याला आपण लाईफ सायकल असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली 4 स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये अंडी आहे, अळी आहे, त्याच्यानंतर कोश आहे आणि मग फुलपाखरू आहेत. अंडी हे प्रत्येक फुलपाखरांच्या मध्ये वेगळ्या साईजचे असतात, वेगळे शेप असतं, वेगळं कलर असतं. त्याच पद्धतीनं अंड्यामधनं अळी बाहेर येते, त्याला आपण कॅटरपिलर असं म्हणतो. मग त्याच्यानंतर जवळपास एक 20-21 दिवसाचा हा पिरियड असतो, ज्याच्यामध्ये हे जे अळी आहे ते अळीचं ट्रान्सफॉर्मेशन हे कोशमध्ये होतं आणि मग कोश जो आहे तो कोशामधनं फुलपाखरू हे बाहेर येणार आहे. आता हे जे कोश आहे ते कोश हे टोटली इनएक्टिव्ह स्टेज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हालचाल नसते. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालू आहेत. आतमध्ये अळीपासून फुलपाखरू तयार होण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी घडत असतात, खरं ते हलत नाही, एका जागी असतात. मग त्या कोशामधून फुलपाखरू बाहेर येतो. आता कोश किती काळ असतो हे सांगता येत. कोश ज्या त्या वेळचं जो वातावरण आहे त्यावर डिपेंड आहे. म्हणजे फेवरेबल कंडिशन असतील तर कोशामधनं लगेच फुलपाखरू बाहेर येतो आणि फेवरेबल कंडिशन नसतील, त्या वातावरणामध्ये फुलपाखरू जगू शकत नाही असं त्याला वाटलं तर ते कोशामध्येच राहणार आणि मग नंतर ज्यावेळी फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळी हे जे काही कोश आहे त्या कोशामधनं फुलपाखरू आपल्याला बाहेर आलेला बघायला मिळतो. एकाच प्रजातीचं फुलपाखरू मोठंही असू शकतं किंवा लहानही असू शकतं. तर दोन्ही पण अडल्टच आहेत, दोन्ही पण मेटिंग करू शकतात. आता हे लहान मोठं कशावरनं ठरतं तर अळी अवस्थामध्ये किती अन्न क्वालिटीचं मिळालेलं आहे त्यांना किंवा किती प्रमाणात मिळालेलं आहे त्याच्यावरनं फुलपाखरू हे साईजनं मोठं होणार की लहान होणार हे ठरलं जातं. अळीला लागणाऱ्या झाडांना होस्ट प्लांट म्हणतात, जे की ठराविक असतात. उदाहरणार्थ कडीपत्ता, लिंबू आणि बेल. तर फुलपाखरं ज्या फुलांचा रस पितात त्यांना नेक्टर प्लांट्स असे म्हणतात. फुलपाखरूच्या हे जे जीवनचक्र आहे त्या जीवनचक्रामध्ये आपण जर बघितलं तर महत्वाची 2 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये हालचाली आहेत. त्याच्यामध्ये एक आहे अळी आहे आणि दुसरं आहे ते फुलपाखरूचं अवस्था आहे. ह्या दोन्ही पण अवस्थामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारची झाडांची गरज असते. त्याच्यामध्ये तुम्ही अळीचा जर विचार केला तर अळीमध्ये आपल्याला तिथं होस्ट प्लांट लागतात आणि होस्ट प्लांट हे स्पेसिफिक असतात. स्पेसिफिक म्हणजे एखादा फुलपाखरू आहे तर त्याला लागणारा जे होस्ट प्लांट आहे तो स्पेसिफिक आहे, ते दुसऱ्या कुठल्याही झाडावरती स्वतःचं अळी अवस्था पूर्ण करू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं एक आहे फुलपाखरू. त्याची पुढची त्याची अवस्था आहे तो फुलपाखरूचा अवस्था आहे. फुलपाखरूचा अवस्थासाठी लागणारा जो काही झाड आहे तो नेक्टर प्लांट म्हणतो आपण त्याला. म्हणजे फुलामधनं जे काही साखरेचं पाणी आहे ते साखरेचं पाणी ते घेतात आणि त्याला काही स्पेसिफिक नाहीये, कुठल्याही फुलावरती जातात ते आणि त्या फुलांच्या मधनं ते नेक्टर कलेक्ट करतात. फक्त एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की फुलपाखराचं सोंड केवढं मोठं आहे त्याच्यावरनं ते फुल सिलेक्ट करत असतात. म्हणजे फुलाचा साईज मोठा असेल, सोंड लहान असेल तर त्या नेक्टरपर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यामुळं फुलाचं साईज आणि फुलपाखराचं असणारं सोंडीचं साईज हे दोन्ही पण त्याच्यामध्ये एकमेकांशी निगडीत आहेत. फुलपाखराच्या संवर्धनाबद्दल बोलताना सरांनी सांगितलं की अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे मधमाशा संपल्या तर माणूस जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. जर मधमाशा आणि फुलपाखरे संपली तर जगातल्या 90% झाडांचे परागीभवन थांबेल. म्हणजे झाडांना नवीन बिया, फळं आणि धान्य लागणारच नाही. आणि परागीभवनामध्ये मधमाशीनंतर दुसरा नंबर लागतो या सुंदर फुलपाखरांचा. म्हणजेच ही फुलपाखरं नसतील तर मानवाला नष्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. फुलपाखरूचा जर आपण विचार केला आणि फुलपाखरू जर पृथ्वीवरती नसले असते तर नेमकं काय झालं असतं ह्याचा जर आपण विचार केलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की फुलपाखरू मधमाशांच्या नंतर 2 नंबरला असणारे परागीभवन करणारे इन्सेक्ट्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नचक्र जो आहे ज्याला आपण फूड चेन असं म्हणतो, त्या फूड चेनमध्ये फुलपाखरू आणि फुलपाखरांची अळी हे दोन्ही पण बऱ्याच पक्ष्यांचे, सरड्यांचे हे पक्ष आहेत. त्यामुळं हे अन्नचक्र किंवा अन्न साखळी पूर्ण होण्यासाठी फुलपाखरांचं एक खूप महत्वाचं त्याच्यामध्ये रोल असणार आहे निसर्गामध्ये. त्यामुळे यांच्या संवर्धनासाठी रासायनिक कीटकनाशके वापरणे कमी करा, प्रदूषण कमी करा, कारण फुलपाखरे ही संवेदनशील असतात. जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी फुलपाखरे सहसा राहत नाहीत. आणि घरामध्ये शक्य असल्यास होस्ट आणि नेक्टर प्लांट्स लावा, असा सल्लाही सरांनी दिला. त्याच्यानंतर फुलपाखरूचं संवर्धन आपल्याला जर करायचं असेल तर आपण जंगलामध्येच फुलपाखरांचे संवर्धन करता येईल असं नाहीये.
आपण कुठेही फुलपाखरांचे संवर्धन करू शकतो. न कळत आपण आपल्या घरामध्ये पण फुलपाखरांचे संवर्धन हे करत असतो. पूर्वीपासूनच जर आपण बघितलं तर आपल्या घराच्या आजूबाजू किंवा आपल्या घराजवळ परसबाग हा एक कन्सेप्ट आपल्याला जुन्या काळामध्ये बघायला मिळत होता. आणि त्या परसबागेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत होतो. त्याच्यामध्ये आपण लिंबूवर्गीय, कडीपत्ता किंवा बेल, कवट अशी वेगवेगळे झाडं आपण त्याच्यामध्ये लावत होतो. आणि हेच झाडं आहेत जे होस्ट प्लांट म्हणून तिथं काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलपाखरू हे खूप संवेदनशील आहेत आणि ते बायो इंडिकेटर आहेत. म्हणजे जिथं पोल्युशन नसतं त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात फुलपाखरू बघायला मिळतो. ह्याचा अर्थच असं की जेवढं शक्य आहे तेवढं पोल्युशन कमी कसं करायचं ह्या संदर्भात देखील आपल्याला विचार करायला पाहिजे. त्यानंतर हे संवेदनशील असल्यामुळं, सेन्सिटिव्ह असल्यामुळं फुलपाखरांच्या वरती कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक चालत नाही किंवा विडीसाईड चालत नाही. पेस्टिसाइड, विडीसाईड ह्या सगळ्या गोष्टी आपण कमीत कमी प्रमाणात जर आपण वापरलो किंवा वापरलंच नाही तर फुलपाखरूचं संवर्धन ऑटोमॅटिकली आपण तिथं करणार आहे. माहिती आवडली असेल तर रील शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.